कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी अमोरासमोर लढताना त्या ठिकाणी पाहायला मिळतील। पण असं असलं तरीही मैत्रीपूर्ण लढत असेल, याच्यामध्ये कुठेही कटुता नसेल। सर, नागपूर महापालिका आणि इतर दुसरी महापालिका आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यावरून देखील निवडणूक आयोगाने भाष्य केले की सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आरक्षणाचा मुद्दा गाज करेक्ट आहे। नागपूर महानगरपालिका आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये आरक्षण हे 50% वर गेलेलं आहे। पण माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की यांच्या निवडणुका घ्या, फक्त जो निकाल आहे तो आमच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहील। आम्ही अंतिम निर्णयात जो काही निर्णय घेऊ तो या 2 महानगरपालिकांना लागू असेल। शिवसेना एकत्र असेल का सोबत? शिवसेना शक्यतोवर सगळीकडे आमच्या सोबत असेल। सर, मतदार याद्यांमधला घोळ जो आहे तो महाविकास आघाडीमध्ये आज सुद्धा आदित्य ठाकरे असं म्हटले की मतदार याद्यांमधला घोळ नक्की कोण सोडवणार, याद्यातला घोळ सोडवा आणि मग त्यानंतर निवडणुका घ्या। मात्र आज तर घोळ काय असं आहे की याद्यांमध्ये अनेक ठिकाणी घोळ आहे, हे आम्ही देखील दाखवलेलं आहे। पण त्याकरता निवडणुकाच घ्यायच्या नाहीत असं करता येणार नाही। गेले 20-25 वर्ष जे निवडणुका लढवत आहेत त्यांना माहिती आहे, कमी अधिक प्रमाणात आपल्या याद्यांमध्ये घोळ असतोच। आता जेव्हा SIR सुरू झालाय त्यानंतर कदाचित याद्यांमधला घोळ कमी होईल। पुढच्या काळात तर माझं मत असं आहे की इलेक्शन कमिशनने आपल्या याद्या ब्लॉकचेन मध्ये टाकाव्या। त्या ब्लॉकचेन पद्धतीनं जर तयार झाल्या तर त्यातला घोळ हा नेहमी करता संपवता येईल। पण त्याकरता माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मिळाल्यानंतरही काही ना काही कारण काढून निवडणुका पुढे करा हे योग्य नाहीये। या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आलेले प्रतिनिधी असले पाहिजेत, त्यांच्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था असली पाहिजे आणि म्हणून आमची मागणी आहे की या निवडणुका वेळेवरच व्हाव्या। महापालिकेत ठाकरे देखील एकत्र येण्याची शक्यता आहे। दोन्ही ठाकरे एकत्र आले तर भाजपला धोका असेल। येण्यासाठी इच्छुक आहेत असं म्हटलं जातं। 20 ते 25 नगरसेवक तुमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहे, तर तुम्ही काही इंटरव्ह्यू करणार आहात या काळात? असं की महाराष्ट्रामध्ये आमच्या पक्षात येण्याची लोकांमध्ये ओढ आहेच। आता कोणाला घ्यायचं आणि कोणाला घ्यायचं नाही हे आमच्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या ठिकाणचे आमचे प्रमुख नेते हे मिळून याचा निर्णय घेतील। याचा काही सरसकट कुठलाही निर्णय नाही। सर, ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत। हा एक पक्का निर्णय आहे आमचा आणि त्या ठिकाणी शिंदे साहेबांचं ठरलाय की एकमेकाचे घ्यायचे नाहीत। ठाकरेंचं काय सर, दोन्ही ठाकरे एकत्र आल्यावर तुम्हालाही फटका बसेल? मुंबई महापालिका आहे, कुठलाही फटका नाही। दोन्ही ठाकरे एकत्रित आले तरी नाही आले तरी, दोन्ही ठाकरे एकत्रित आल्यानंतर काँग्रेसही त्यांच्यासोबत गेली तरीही मुंबईकर भारतीय जनता पार्टी शिवसेना आमच्या महायुतीलाच निवडून देतील। कारण आमचा कारभार, आम्ही केलेला मुंबईचा विकास आणि मराठी माणसाचं आम्ही जोपासलेलं हित हे सामान्य मुंबईकरांनी पाहिलेलं असल्यामुळे मुंबईकर आमच्या सोबत राहतील। 98 दाखले दिले गेल्याची एक आकडेवारी समोर आहे, तर तुम्ही म्हटलं तसं पूर्ण छाननी होऊनच दाखले दिले जातात। पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की 98 दाखले दिले गेले असं आपण सांगतो, पण मागणी पण 500ची झाली आहे। म्हणजे असं नाहीये की लोक मागणी करतात आणि दाखले मिळत नाहीयेत। जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत। ही प्रोसेस आहे, त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसतायत कोणालाही दाखले डिनाय केले जात नाही। सर, पृथ्वीराज चव्हाणांचं एक वाक्य आहे की या 2 दिवसांपासून चर्चेमध्ये आहे, दिल्लीमध्ये काय निर्णय आहे किंवा पंतप्रधान बदलले जाऊ शकतात। धनंजय माडिक असं म्हटले की